स्वागत आहे माननीय अतुलजी सावे त्यांचं या ठिकाणी कोरडे परिवारातर्फे त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। तसेच बापूजी घडामोडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचंही विशेष सत्कार या ठिकाणी विलाजी कोंडे यांचा या ठिकाणी झाले। अतिशय सुंदर बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए आपकी हजारों साल ये हमारी है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे Happy birthday to Babuji, happy birthday to you. बार दिल के गाए आपकी हजारों सालों में हम हैं। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. सुंदर असा सोहळा या ठिकाणी विलास बापू कोंडे यांचा अभिषेक करण्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होता आणि म्हणून विलास बापू कोंडे आपके चेहरे की मुस्कान कोई न लूटे आपके चेहरे की मुस्कान कोई न लूटे सारे घर आपके दुश्मन पर टूटे खुदा भी आप पर इतना मेहरबान हो बेकरार हो काम टूटे हम लोग में किस मैं तेरी नाम लूं मैं किसका नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं जिए हजारों साल मेरी है
छान भावगीत आहे. एक सुंदर असं भावगीत आपण शतदा प्रेम करा माननीय विलासजी कोरडे यांचा सुंदर सुंदर गीतं या ठिकाणी आपल्यापर्यंत क्या बात आहे. गाण्यासाठीच खास आम्हाला बोलवलेलं इथे. विवाह असेल, गुढीपाडवा असेल, दीपावली बापू सोबत राहू दे. या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने शुभेच्छा आपण सन्मान यथोचिताचा सन्मान कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं अलकाताई एक उत्कृष्ट आणि द्यायचे. एक तुम्हाला मी एक विशेष सांगतो की यांचा सत्कार एक विशेष होणार आहे आमच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे. कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे 50 महिलांचा सत्कार आम्ही करतोय ज्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि खरोखरच म्हणजे या असो तिकडे तुम्ही पाहतात सिंगर पाटील ताई आहेत, अशा भरपूर आहेत की त्या 50 जणी जी मेहनत करतात, कुठं ना कुठं पैसे कमवतात, त्यांच्या काय व्याख्या आहेत काय नाही ह्या तुम्हाला खूप लवकरच पाहायला भेटतील. यांची हिस्ट्री तर इतकी होती आणि देव तुम्हाला खूप शक्ती दो. यांच्याबद्दल मी आज काही सांगणार नाही. ज्या दिवशी हा सत्कार होईल त्यावेळेस ऐकलं तर खूपच छान होईल. तरी पण त्या खूप छान करतात आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे, संस्कृती आहे, 5-5 किलोचे हे घुंगरू आहेत आणि ह्या आता खूप असा म्हणजे जो नृत्यांगना म्हणतात ते महाराष्ट्राची परंपरा हळूहळू लोप होत चालली. पण या 5-5 किलोचे घुंगरू बांधून
तेवढं नाचतायत आणि तेवढं छानसं तुम्हाला सगळ्यांना आनंद देत आहेत, त्याबद्दल त्यांचं खूपच कौतुक करावं आणि सगळ्यांनी एकदा टाळ्या द्यावं त्यांच्यासाठी आणि एकदा विनंती करून ते पुन्हा एकदा परफॉर्मन्स एक करतील. देण्यात येत आहे आणि यानंतर साजरा हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि करून दाढी भारी परफ्यूम मारून आलो या आज संध्या परत लई जोरात रंगत आलो या आणि आपल्या माणसाचं कौतुक करण्यासाठी आपल्याच माणसाची गरज असते. असे आपले सर्वांचे विलासराव बापू कोरडे यांचं कौतुक या ठिकाणी करावं तेवढं कमव आहे, कारण सामाजिक बांधिलकी जो जगतो त्यांची काळजी घेणारे आमचे बापू आणि आम्हा सर्वांचे ऊर्जास्थान, आम्हा सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच आम्हाला पाठबळ देत असतात, सहकार्य करत असतात आणि आम्हाला एक प्रोत्साहन देत असतात अशा प्रकारचे बापू आणि अलकाताई. आपण यांना सुरुवातीला बोलवलं तर खूप चांगलं झालं असतं, आठवलं नाही अँकर बोलवले ती आजारी पडली. ठीक आहे, इन्होंने बहुत अच्छा अँकरिंग किया, खूप खूप धन्यवाद तुमचंही आम्ही इथं स्वागत करू इच्छितो. नौशाद पाटील काय यांच्यासाठी ह्या टाळ्या आहेत कुलस्वामिनीच्या वतीने. आणि आज कुलस्वामिनी प्रतिष्ठान यांचे सर्व सन्माननीय माननीय आदरणीय विलास बापू कोरडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा 16वा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि शहरातील अनेक मान्यवर या ठिकाणी सर्व क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि खरं पाहायला गेलं ते सामाजिक जाणीवकीची बांधिलकीची जाणीव ज्यांना आहे ते विलास बापू कोरडे या कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभर त्यांचे विविध उपक्रम चालू असतात. अनाथ मुलांसाठी, अपंग मुलांसाठी, गोरगरिबांसाठी, आमच्या भगिनींसाठी अशा अनेक प्रकारचे उपक्रम त्यांचे चालू असतात आणि खरोखर एक थोर समाजसेवक म्हणून मी त्यांची या ठिकाणी हे करतो की खरोखर विलास बापू कोरडे त्यांच्या या कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम करत असतात आणि संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे या अनुषंगानं, आपला निसर्ग जपला पाहिजे या अनुषंगानं विविध उपक्रम ते या ठिकाणी साजरे करत असतात. आणि खरोखर आज मी सर्व आमची भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब हेही या ठिकाणी येऊन गेलेत, अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांना सर्वांच्या शुभेच्छा आहे. आमच्या शुभेच्छा आहे की त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडत राहिले पाहिजे, गोरगरिबांची सेवा घडली पाहिजे, समाजाची सेवा घडली पाहिजे. असे विलास बापू कोरडे यांचा आज वाढदिवस साजरा करताना आम्हाला आनंद होत आहे आणि या कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे आज वर्धापन दिन साजरा करताना या ठिकाणी आनंद होत आहे. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष सन्माननीय विलास बापू कोरडे यांचा आज वाढदिवस आणि 2009मध्ये त्यावेळेस त्यांनी हा मंगल कार्यालय त्यांनी स्वतःकडे घेतलं होतं. त्या मंगल कार्यालयाचा आज हा 16वा वर्धापन दिन आहे
योगायोग असं झालेलं आहे की बापूंचं वाढदिवस व मंगल कार्यालयाचं वर्धापन दिवस हा योग घडून आलेला आहे आणि एकाच दिवशी झालेला आहे. जेव्हापासून 2009 पासून बापूंनी हा कार्यालय घेतल्यानंतर बापूंनी त्यांनी एक दृष्टिकोन समोर ठेवले, जे रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, या म्हणीनुसार बापू जे गरीब विद्यार्थी असेल त्यांना नेहमी मदत करतात. आपले जे स्वच्छता करणारे लोक आहे वार्डातले, त्यांना प्रत्येक दिवाळीला कपडे व मिठाई त्यांना बोलून त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करतात, सत्कार करतात व त्यांना देतात. तसेच विलासबापू कोरडे हे अनेक वेळेस कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवतात. या ठिकाणी विलासबापू कोरडे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचं एकाच दिवशी लग्न लावले. त्यामध्ये बुद्ध समाजाचे होते, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे होते, मराठा समाजाचे होते, हिंदू समाजाचे होते, सर्व समाजाचे अशा 11 जोडप्यांचं या कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे बापूंनी लग्न सोहळा या ठिकाणी केलेला आहे. बापू नेहमीच आज भगवान बाबा बालिका आश्रमच्या अनाथ मुली ज्या आहे, अनाथ मी म्हणू शकत नाही त्यांना, पण त्या मुलींना या ठिकाणी येऊन सर्वात मोठं चीफ गेस्ट म्हणून त्या मुलींचं मान सन्मान बापू नेहमी करतात, त्यांनाच फेटा बांधतात आणि सर्व ठिकाणी आदरस्थान त्या मुलींना देतात व त्या मुलींच्या घोळक्यामध्ये स्वतः बापू आनंद स्वतःचा साजरा करतात, नाचतात, त्यांच्यामध्ये डॅन्स करतात. म्हणजे बापूंजवळ असा मी खूप मोठा व्यक्तिमत्व आहे असं त्यांच्याकडं काही नाही आहे. बापू एक असे व्यक्तिमत्व आहे की पाणी पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा, असे आमचे बापू आहे. कोणासोबत बी मिळतात आणि कोणासोबत बी हसून खेळून राहणारे बापू आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अभिमान नाही. मला या व्यक्तीसोबत फिरलो तर कोणी नाव ठेवेन याचं त्यांना काही वाईट वाटत नाही. सर्व व्यक्तींसोबत हिळून मिळून राहणारे असे आमचे बापू आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना कोटी शुभेच्छा देतो आणि भगवंत अशा व्यक्तिमत्वाला 100 काय 200 वर्ष आयुष्य देऊन त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.